नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही येथील श्री महालक्ष्मी यात्रेमध्ये आलेलो आहोत. श्री महालक्ष्मी यात्रेचा प्रारंभ 1 एप्रिलपासून सुरू झालेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते मोही येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर आहे. भाविकांची महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली आहे. आपल्याला महालक्ष्मी देवीचं दर्शन झालेलं आहे. महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा शुभारंभ हा डंगेरवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या पालखीच्या आगमनानं होत असतो. आपण दृश्य पाहतोय ते मोही येथील श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील मूर्ती डंगेरेवाडी येथे आणलेल्या आहेत. तीन युवकांनी या मूर्ती आणलेल्या आहेत आणि या मूर्तीचं स्वागत डंगेरवाडी येथील ग्रामस्थ करताना आपण दृश्य पाहतोय. हळद कुंकू आणि लिंबाचा पाला देऊन डंगेरवाडी ग्रामस्थांनी महालक्ष्मी मूर्तीचं स्वागत केलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते स्वागताचं दृश्य आहे. अनेक वर्षापासून या मूर्ती डंगेरवाडी येथे आणल्या जातात. पौर्णिमेची वर्दी झाल्यानंतर साधारण 2च्या दरम्यान मूर्ती मंदिरातून डंगेरवाडीकडे प्रस्थान होत असतात. उन्हाच्या या कडक उन्हामध्ये सुद्धा पायात चप्पल न घालता हे युवक मूर्ती घेऊन येत असतात. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही जोपासलेली आहे. रखरखत उन्हामध्ये पाय भाजत असताना सुद्धा पायात चप्पल न घालता या मूर्ती डंगेरवाडीमध्ये आणल्या जातात. या डंगेरवाडीमध्ये आणलेल्या मूर्तीचं स्वागत करताना आपण दृश्य पाहतोय. या मूर्ती पालखीमध्ये ठेवून पुन्हा पालखी डंगेरवाडीतून प्रस्थान होत असते. डंगेरवाडीमध्ये ज्यावेळेला पालखी उभीला जात असते त्यावेळेला सोखासन, शेवरी, दहिवडी आणि वावरी येथील शासनकाठीसुद्धा येत असतात. आपण दृश्य पाहतोय त्या मूर्ती मंदिराच्या दिशेने निघालेल्या आहेत. वाजत गाजत देवीच्या नावाने चांगभल्याच्या गजरात या मूर्ती निघालेल्या आहेत. लिंबाबाच्या मंदिरापासून या मूर्ती आपण आलेल्या पाहतो. छोटंसं मंदिर आहे ते लिंबाबाचं आहे. लिंबाबा हे भक्त होते महालक्ष्मीचे. देवीचा संचार त्यामध्ये त्यांच्या अंगात येत होता आणि त्यांनीच या यात्रेचा शुभारंभ डंगेरवाडीतून केलेला आहे. आपण थेट मंदिरात आलेलो आहोत. ती मंदिरात जात आहे. आपण दृश्य पाहतोय ते मंदिराचं आगमन थेट मंदिरात झालेलं आहे. दुपारचा कार्यक्रम आपण पाहता आहोत. या मूर्ती आल्यानंतर मंदिरामध्ये 4च्या नंतर सुहासिनीचा कार्यक्रम होत असतो. दर्शन घेतात. पालखीतील मूर्तीचं दर्शन घेताना डंगेरवाडी परिसरात जे भाविक आहेत, महिला भाविक आहेत, पुरुष भाविक आहेत, ते सर्वजण येत असतात. आपण दृश्य पाहतो ते महिला देवीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. महिलांनी गर्दी केलेली आहे कारण सुहासिनीचा कार्यक्रम या दिवशी शेवरी शासनच्या शासनकाठी आलेले आहे. त्याचं स्वागत झाल्यानंतर तरुणाई त्या काठ्या नाचवण्यामध्ये रंग झालेले त्याला दृश्य पाहायला शासनकाठ्या नाचवण्यामध्ये रंग तालावर या काठ्या नाचवल्या जातात.
भेटवडी आहे. तरुणाई सुद्धा यात्रामधून सहभागी झालेले दिसत आहे. आपल्याला काठी दिसते शिवरीची काठी अशा पद्धतीने भेटवली जात आहे. या काट्यांची ससन काट्यांची भेटी झाल्यानंतर थोडा विश्रांती काळ असतो. या विश्रांती घेतल्यानंतर याच काळात महालक्ष्मीच्या पालखी व महिला वावर घेण्याची काठी आलेली दिसत आहे. देवीला भेटवली जात आहे. काठी भेटवली जात आहे. शासन काट्यांच्या या पालखीचं प्रस्थान पालखी जात असते. रात्रीचा हा प्रवास असतो. पण या पालखीचं मंदिरवाडीतील पालखीचं व पालखीबरोबर असणाऱ्या काट्यांचं मोठी ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात स्वागत केले जाते. पालखी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात प्रस्थान होता. दृश्य पाहतो ते डोंगरवाडीतून पालखीचं प्रस्थान होतं. पुढच्या दिवशी पालखी मंदिरातून बाहेर निघालेली आहे. पालखीसोबत आहे. रात्रीच्या 10 वाजता अशी मोठ्या दिशेने जात असते आणि मंदिरामध्ये 1 ते 1:30च्या दरम्यान पोहोचत असते. जाताना 2 ते 3 संचालित देव खेळत खेळत पालखी पुढच्या दिशेने जात असते आणि गावच्या विश्वर आल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पालखीचं मोठ्या प्रमाणात मोठ्या ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले जाते. आपण तेही दृश्य पाहणार आहोत. डोंगरवाडीकर आणि जे वेगवेगळ्या गावातून शासनकाठी आलेले ते भाविक या पालखी सणामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण थेट आता मोही गावाच्या काही अंतरावर आलेलो आहोत आणि आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे. अशा पद्धतीने देवाचा हा संचार पालखी आणि शासनकाठी असा हा लवाजमा मोहीच्या दिशेने जात असतो. आपल्याला थोड्याच वेळात
ग्रामस्थ डोंगरवाडीच्या ग्रामस्थांना आपल्या देवीच्या भेटीने आलेले पाहावयास मिळणार आहे. अशा गर्दीमध्ये पालखी सोहळा आमच्या दिशेने निघत असतो. दृश्य पाहतो ते आता स्वागत ग्रामस्थाकडून पालखी ग्रामस्थांनी स्वागत केलेलं आहे. देवीचं पालखीचं स्वागत केलेलं आहे. कोंबडा उचलून टाकलेला मोठी ग्रामस्थांच्या बरोबर ते देववृक्ष देखील आपल्याला भेटीस आलेले दिसत. हेच आपल्याला आरती होत असते. पालखी सोहळा याच वेळेला पाचवीची पालखी पालखीबरोबर जातात. तीन पालखी दुसऱ्या दिवशी दिवस हा मुख्य यात्रेचा दिवस असतो. यावर्षी शुक्रवार 3 एप्रिल यात्रेचा दिवस आहे. मान तालुक्यातील मोठ्या संख्येने जे ग्रामस्थ पुणे मुंबईला व्यवसायानिमित्त बाहेर गेले तेही यात्रेला आवर्जून येतात. महाराष्ट्र आवर्जून येत असतात. यात्रे तसेच परिसराची गाव आहे. अनेक गावात काट्या रस्त्या या काट्या त्यांच्या गावाला गेल्यानंतर त्या गावची यात्रा भरतात. गावावरील देवरी आहे, दहिवडी आहे, पहाडी आहे, अशा विविध भागातून काट्याने पालखी आल्यानंतर तेथी गावं यात्रा कराड आहे. कराडनंतर देवी कोल्हापूरला गेली आणि कोल्हापूरनंतर देवी सुप्रतला गेलेली आहे. त्या ठिकाणावरती जुने लोक मानपानावर किरकोळ प्रकारात मध्ये आलेले तिथं आपल्याला त्यानंतर आपल्याला पाहावं ग्रामस्थांनी त्यांच्या सगळं मंदिर बांधलेलं आहे. गावामध्ये 2 महालक्ष्मी मंदिर गावात हजारो भाविकांचा लवाजमा यात्रेच्या मंदिराच्या दिशेने झालेला आहे. रात्रीची वेळ असं त्याचा लहान मुलं शाळकरी आणि ग्रामस्थ देवीचं दर्शन घेण्यासाठी डोंगरवाडीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून पालखी सोहळा निघत असताना अनेक लोक मंडपी येत असतात आणि जागोजागी या दर्शन घेतात पालखीचं आणि भाविकांचं स्वागत करतात. मंदिराच्या दिशेने पालखी सोहळा निघालेला आहे. तुमच्या काळच्या पानापासून आम्ही थोडं चालतो. आपल्याला वेगवेगळ्या गावच्या पालख्या पण आलेल्या पाहावयास मिळत आहे. डोंगरवाडीच्या पालख्यानंतर पाचवडीची आणि चिपळूणची पालखी
कोणत्याही पालखीतील आगमन आपल्याला दिसत आहे ते पाहावयास मिळत आहे. सर्व पायी पालख्या येत असतात. आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. मंदिरात देवीचे भेटी दुसरी पालखी सुद्धा आपल्याला देवीची भेट घ्यायची आपल्याला मंदिरात आलेला आहोत. मंदिरात पालख्यांचं भेटी झाल्यानंतर त्या खात्या आलेल्या असतात पालख्या त्याही खात्यांची देवीला संचार आलेला आहे देवी पुरुष आपल्याला दृश्य पाहतोय ते मंदिरातील आहे. यात्रेच्या निमित्ताने रोषणाई मंदिरात केलेली दिसत आहे. भाविकांचं लक्ष वेधून आपल्याला थेट मंदिरात आलेलं मंदिरातील आहे. सर्व देव मंदिरात आलेला आहे आणि पालखी मंदिरात येताना दृश्य मंदिराची पालखी मंदिरात आलेली आहे. मंदिराची पालखीचा आगमन मंदिरात झालेला आहे आणि देवीला भेटण्याचा मानाची पालखी मंदिरामध्ये देणगी मोजून यात्री सांगता होतात. त्यानंतर ज्या काठ्या वेगवेगळ्या गावातून आलेल्या त्या गावच्या